सर्वांना मनापासून अगदी नमस्कार. आणि आज मी माझ्या अनुभवाबद्दल तुमच्याशी बोलणार आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आता चला आपण व्हिडिओला सुरुवात. मी थोडक्यात सांगते की माझ्या सुरुवातीला मन अगदी अस्थिर आणि खूप कंटाळा यायचा. कुठल्याही कामात उत्साह वाटायचा नाही. विचार निगेटिव्ह यायचे सारखे मनामध्ये. परंतु जसं मी स्वामींची पूजा करायला लागले तसं माझे मन एकदम शांत आणि स्थिर आणि सकारात्मक झालं आहे. यातून मला खूप अध्यात्माची गोडी लागली आहे. आणि खरंच स्वामी समर्थांचे जप केल्याने मन अगदी शांत आणि अगदी आपल्या मनामधील कुठल्याही निगेटिव्ह विचार येत नाही. नक्की तुम्ही हा अनुभव घ्या आणि स्वामी समर्थांची पूजा जपमाळ करून बघा. स्वामी समर्थांनी एका गरीब कुटुंबाला त्याच्या श्रद्धेच्या बळावर मदत केली. एका भक्ताच्या आयुष्यात एक अद्भुत परिवर्तन घडवलं. अशा अनेक लीला आहेत. आता स्वामी समर्थांचा एक प्रसिद्ध तारक मंत्र आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि दत्तात्रेय नम हा मंत्र स्वामी समर्थांना समर्पित आहे. आणि जेव्हा भक्त हा मंत्र जपतात तेव्हा त्यांना मानसिक आणि आध्यात्मिक शांती मिळते. या मंत्राच्या जपाने भक्तांना धैर्य, आशीर्वाद आणि स्वामींचा कायमचा सहवास वाटतो. त्यामुळे त्यांची जीवनातली भीती कमी होते आणि एका स्थिर सकारात्मक मार्गावर ते चालू लागतात. आता हा तारक मंत्र फक्त शब्द नाही तर तो एक आध्यात्मिक बळ आहे. तो आपल्या मनाला वर उचलतो, आपल्याला स्वतःभोवतीच्या शक्तीची जाणीव करून देतो आणि जीवनातील संकटावर धैर्याने मात करायला शिकवतो. आणखी एक कालभैरवाष्टकम स्तोत्र आहे. त्या श्लोकाचं स्तोत्र आहे ज्याचे रचनाकार आदिशंकराचार्य आहेत. ते हे स्तोत्र काळाच्या भीतीदायक स्वरूपाची जाणीव करून देतं आणि भक्तांना भय, चिंता यावरून मुक्ती मिळवण्यास मदत करतं. हे नियमितपणे जपल्याने आंतरिक शांती, निर्णय क्षमता आणि मुक्तीचा आधार वाढतो. नियमितपणे हा मंत्र जप. प्रत्येक जपाने तुझ्या मनाला स्थिरता आणि धैर्य, भयावर विजय मिळवण्याची शक्ती मिळते आणि एक आंतरिक समाधान आणि शक्ती मिळते आणि ती खूप चांगले असते. दत्तात्रेय स्वामी समर्थ यांना नमस्कार. शांती आणि निर्भयतेसाठी, कारण स्वामींचा विश्वास आणि शक्ती नेहमी आपल्या पाठीशी असते. ती प्रचंड आहे जी आपल्याला सगळ्या भीतींना पार करायला मदत करते. हे वाक्य अगदी ठिकठिकाणी शांतता आणि धैर्याचा संदेश देते. यामुळे प्रेक्षकांना एक मनोबल मिळतं की स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि साथ नेहमीच आपल्या सोबत आहे. या वाक्यामुळे प्रेक्षकांना किंवा सर्वांना एक स्थिरता आणि आत्मविश्वास मिळतो की जेव्हा ते भीतीत असतील तेव्हा स्वामी समर्थांचा आशीर्वाद त्यांच्या सोबत आहे आणि ते कोणत्याही अडचणीवर मात करू शकतील. हे आधार देणारं वाक्य आहे. यामुळे प्रेक्षकांना एक सकारात्मक बळ मिळतं की स्वामींच्या आशीर्वादामुळे ते जीवनातील कोणत्याही भीतीवर मात करू शकतात. हे वाक्य मनाला ठाम आधार देते आणि सकारात्मक दिशा देऊन जीवनातील अडथळे पार करण्याची प्रेरणा देते. या वाक्यामुळे भीतीवर विजय मिळवण्याचं बळ आणि धैर्य मिळतं आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे त्यांना मार्गदर्शन मिळतं. यामुळे मनाला एक निश्चित आधार मिळतो. स्वामींच्या मार्गदर्शनाने ते धैर्याने आणि त्यांच्या अडचणीवर मात करू शकतात. त्यांच्या भीतीवर विजय मिळवण्यासाठी खरोखर बळ मिळतं स्वामींचा मंत्र जपल्याने आणि स्वामींच्या मार्गदर्शनावर ते विश्वास ठेवून त्यांच्या जीवनातल्या अडथळ्यांना पार करतात. मंत्र जप हळू आणि स्थिरपणे करा. एका शांत जागी बसा, डोळे मिटा आणि स्वामी समर्थांच्या नावाचा मंत्राला भरवशाच्या आवाजात जपा.
नियमितपणे एकसारख्या वेळेस एकच स्थानात जपल्यास मंत्राचा प्रभाव अधिक दृढ होतो आणि मन शांत होते. या साध्या पण ठाम पद्धतीमुळे मंत्राचा प्रभाव वाढतो आणि रोजच्या आयुष्यात मनाची स्थिरता आणि शांती अधिक मिळते. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ इथेच संपवूया. भेटूया पुढील माहितीसह पुढील भागात. तुम्ही जर हा मंत्र नियमितपणे जपला तर नक्कीच तुम्हाला शांती आणि धैर्य मिळेल. पुढील व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.